कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यासाठी अजित पवार यांनी केंद्राला पत्र लिहिलंय। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करा। पत्राद्वारे अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी केलेली आहे। कांद्याला चांगला दर मिळून शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी ही मागणी त्यांनी केलेली आहे। निलेश बुधावले आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, अमोल, नाशिकसह राज्यातल्या शेतकऱ्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे अशा पद्धतीची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्राच्या माध्यमातून केला आहे। राज्यातले आमदार नितीन पवार असतील, दिलीप बनकर असतील, हिरामन खोसकर असतील किंवा सरोज अहिरे असतील यांच्या एका विशिष्ट मंडळानं अजित पवारांची भेट घेतली होती आणि त्यांना या प्रश्नाकडे अजित पवारांचं लक्ष वेधलं होतं। त्यावर अजित पवारांनी देखील तत्काळ पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आणि कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करा अशा पद्धतीची मागणी केली आहे। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जर हे निर्यात शुल्क रद्द झालं तर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।